नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत झालं. आता शाळा चालू झाली. शाळा चालू झाली सर्वप्रथम मुलांची पुस्तकांना म्हटलं चला कवर लावूयात. एवढे सारी पुस्तकं, आम्ही 10वीपर्यंत आम्हाला एवढे सारी पुस्तकं नव्हते ना. आत्ताचे पहिली दुसरीचे मुलं एवढी सारी पुस्तकं डोक्याच्या बाहेर बिचारे मुलं. तर चला सर्वप्रथम पेपर म्हणजे कवर, कातर आणि तर चला कवर लावूया. कसे एवढे मोठे पुस्तकं, ओ माय गॉड, कसे काय मुलं अभ्यास करत असेल. आपल्या वेळेसचं खूप चांगलं होतं आणि आत्ताच्या पोरांचं खूप अवघड आहे. डिप्रेशनमध्ये क्लासेस आणि सगळ्या गोष्टी, म्हणजे क्लासेसचा वेगळा अभ्यास, शाळेचा वेगळा अभ्यास आणि शाळेचा होमवर्क प्रचंड असतो. रायटिंगवर खूप भार असतो त्यांना म्हणजे पहिली दुसरीच्या मुलांना ABCD कशी लिहायची डायरेक्ट ते काही शिकवलं जात नाही, डायरेक्ट पुढचं शिकवतं. तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंटद्वारे सांगा. आणि त्याला आता कव्हर लावूया. आमच्या वेळेस म्हणजे आम्ही पेपरचे कव्हर लावायचो. आत्ताच्या वेळेस मुलांना सगळं रेडीमेड भेटतं, म्हणजे व्यवस्थित छान असे कव्हर वगैरे सगळं. तर आमच्या वेळेस आम्ही रद्दी किंवा पेपर ते असायचे ते कव्हर लावायचो. आणि स्कूल बॅग नव्हत्याच. आत्ताच्या मुलांना लागेल तेवढ्या स्कूल बॅग भेटतात. दरवर्षी नवीन स्कूल बॅग, कंपास वगैरे सगळं दरवर्षी नवीन घ्यावं लागतं. आणि आम्हाला चांगलं आठवतं, आम्ही राहायचे, आमच्याकडे गोणी राहायच्या, त्या गोणीचं दप्तर करून शाळेत जायचो. त्याच्यामध्ये आम्ही पुस्तकं वगैरे ठेवायचं आणि मग शाळेत जायचं. म्हणजे मला चांगलं आठवतं, मी 10वीला असेल किंवा 9वी असेल तेव्हा मला पहिल्यांदा दप्तर घेतलेलं होतं पप्पाने. तोपर्यंत मला दप्तर नव्हतं आणि पायी जायचो आम्ही शाळेत. मळ्यामध्ये राहायचो, मळ्यातून गावात पायी जायचो. आता अशी इतकं म्हणजे आठवलं खूप अवघड आहे. आत्ताच्या मुलांना डायरेक्ट गाडी येते घ्यायला, तरी आत्ताचे मुलं रडता गागता तरी शाळेत जायला कंटाळा करतात. चूक त्यांची पण नाही, अभ्यासच इतका वाढलेला आहे का प्रचंड असा अभ्यास वाढलेला आहे. तर सर्वप्रथम आपण पेपरच्या साईजनं बुकच्या साईजनं कवर कापून घ्यायचं. नंतर असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. नंतर कात्रीनं मध्यभागी कट मारायचं, दोघं साईडनं कट मारायचे आणि जी मध्ये पट्टी उरेल ती व्यवस्थित बुक्सच्या आतमध्ये फोल्ड करायची, जेणेकरून बुक्सचं कवर कधीही निघत नाही आणि व्यवस्थित पॅक बसतं. तुम्ही कशा पद्धतीनं कवर लावता मला कमेंटद्वारे नक्की सांगा. हे बघा, हे आता मध्ये फोल्ड करायचं व्यवस्थित छान कवरच्या आणि बुक्सच्या पेजच्या मध्ये छान व्यवस्थित फोल्ड करायचं, म्हणजे जेणेकरून कवर कधीही निसटत नाही आणि पॅक व्यवस्थित बसतं. त्यानंतर आपण छान व्यवस्थित परत प्रेस करून घेऊया आणि व्यवस्थित छान असे पॅक कवर लावून घ्या. व्यवस्थित सेटिंग करून घ्यायची, म्हणजे कवर कुठेही निसटायला नको आणि कुठेही गोळा व्हायला नको. आता ह्या साईडनं पण थोडंसं कापून घ्यायचं आहे, म्हणजे फोल्ड करायला इझी जातं. आता व्यवस्थित छान असं फोल्ड करून घेऊया आपण, म्हणजे की कवर व्यवस्थित सेट होतं. आणि सेट झाल्यानंतर थोडं स्टॅपल करून घ्यायचं, म्हणजे वर्षभर कवर निसटणार नाही याची मी गॅरंटी देते. अशा पद्धतीने जर कवर लावले ना, तुमचे बुक्स एकही कवर निघणार नाही आणि फ्रंट पेज काहीच खराब होणार नाही याची मी गॅरंटी देते. आता व्यवस्थित जिथं फोल्ड केलेलं आहे तिथं स्टॅप लावायचं, म्हणजे कवर निघत नाही. चारही साईडने व्यवस्थित छान असं पिनअप करून घ्यायच्या. आता बघू शकता मी 3 ठिकाणी म्हणजे पिनअप करते, त्या साईडनं 3 आणि उभ्या साईडनं 3 ठिकाणी मस्त छान असं बघू शकता किती सुंदर. जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या आठवणी आल्या असतील तर ते आपण मला कमेंटद्वारे शेअर करा. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.